Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. अवघ्या 2 महिन्यांपूर्वी डिलिमिटेशनच्या विरोधात एकवटलेल्या विरोधकांची तोंड पुन्हा एकदा 10 दिशेला गेलेली आहेत आणि यात भाजपला अर्थातच संधी दिसते. कमजोर झालेली शिवसेना राष्ट्रवादी, दुखावलेली डीएमके, शकल होत चाललेली तृणमूल काँग्रेस भाजपला केंद्रात आता कशी हळूहळू बळकटी देत चाललेली आहे. ज्या भाजपची संख्या ही लोकसभेत घसरलेली आहे यावरनं मोदींचा हा फॉलआउट आहे किंवा डाऊनफॉल आहे असं जे विरोधक मानत चाललेले होते आणि उलट आता हेच विरोधक भाजपला लोकसभेमध्ये कसे स्ट्रॉंग करत चाललेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. 2024 लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले, त्याच्यामध्ये भाजपची अक्षरशः झोप उडाली. याचं कारण असं होतं की 2019 मध्ये ज्या भाजपचे तब्बल 303 खासदार होते ते 2024 मध्ये अवघे 240 वर घसरले. म्हणजे ज्या भाजपचं स्वतःच्या बहुमताच्या जोरावर सरकार हे 2019 मध्ये आलेलं होतं, भले मित्रपक्ष सोबत असतील पण स्वतःचं बहुमत होतं, ते मात्र मित्रपक्षांच्या कुबड्या घेऊन 2024 ला सत्तेत बसलं. त्यानंतर मात्र हरियाणा, महाराष्ट्र, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल या सगळ्या राज्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या दणदणीत बहुमताने जिंकल्या सुद्धा भाजपने. आणि जरी एनडीएच्या जोरावर काही ठिकाणी सत्तेत आलेले असले तरी सुद्धा या सगळ्याच राज्यांमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सुद्धा झाला. बिहार आणि बंगालमध्ये तर ते पहिल्यांदाच घडलेलं होतं की भाजपचे मुख्यमंत्री तिथे झाले. ह्यातूनच प्रादेशिक पक्षांना धक्के बसले. भाजप अजूनही अपराजित आहे हे सुद्धा त्यांना ठसवून सांगता आलं. पण गोष्टी फक्त हे राज्य जिंकण्यापुरता मर्यादित नाहीयेत. हे आम आदमी पक्षाचे अलीकडेच फुटलेले खासदार, तृणमूल आणि शिवसेनेचे फुटण्याच्या वाट्यावर असलेल्या खासदारांमुळे जास्त वाटते. डिलिमिटेशनचं विधेयक ज्याने लोकसभेतील खासदारांची संख्या ही वाढणार होती, ज्यात खास करून उत्तर भारतात खासदारांची संख्या वाढणार होती, जिथे भाजपचा दबदबा आहे, अशाने इथून पुढे जाऊन बहुमतासाठी केवळ उत्तर पट्ट्यात स्वीप केलं तरी सुद्धा भाजपचा सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग हा अतिशय सोपा होतोय. मात्र हेच डिलिमिटेशनचं विधेयक मंजूर होण्यापासून विरोधकांच्या एकीने रोखून ठेवलं. 2/3 संख्येची जुळवाजुळव ही होऊ शकली नाही, जे भाजपला अर्थातच खुपलेलं होतं. मात्र हीच विरोधकांची एकजूट आता पुन्हा खिळखिळी होत चाललेली आहे. सगळ्यात पहिले डीएमके पक्षाचं समजून घेऊया. उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेतल्या राज्यांचं लोकसभेतलं प्रतिनिधित्व कमी होण्याचा घाट हा या डिलिमिटेशनच्या विधेयकातनं घातला जात आहे. म्हणून त्याला के स्टॅलिन यांच्या द्रविड मुनेत्र कळघम पक्षाने कडाडून विरोध केला. मात्र आता हाच डीएमके पक्ष तामिळनाडूमध्ये सत्तेबाहेर फेकला गेलेला आहे. त्यात मित्र पक्ष काँग्रेसने डीएमके सोबत विरोधी पक्षात बसण्याची भूमिका न घेता टीव्हीके सोबत तो निघून गेलेला आहे. यातूनच स्टॅलिन दुखावले गेलेले आहेत. स्टॅलिन यांची हीच दुखरी नस जी आहे ती भाजपने ओळखली आणि आता डिलिमिटेशन विधेयक नव्यानं तयार करून त्यात स्टॅलिन यांच्या पक्षाचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुद्धा भाजपचे सुरू झालेले आहेत. काँग्रेसकडून पाठीत खंजीर खुपसल्याची भावना स्टॅलिन यांच्यात असल्याने त्यांनी आधीच आपण इंडिया आघाडीतनं बाहेर पडत असल्याचं सुद्धा खुणावलेलं आहे. त्यामुळे डीएमकेच्या 22 खासदारांचा, लोकसभेतल्या 22 खासदारांचा पाठिंबा भाजपला मिळू शकतो. या पलीकडे जाऊन आणखीन एक सपोर्ट मिळू शकतो, तो तृणमूल काँग्रेसच्या दृष्टीने. पण याच्यामध्ये आणखीन एक गंमत आहे, ती म्हणजे की ज्या पद्धतीने तामिळनाडूमध्ये काँग्रेसच्या वागण्यामुळे स्टॅलिन आपल्या बाजूला खेचले जाऊ शकतात हे जसं भाजपला वाटलं किंवा कळलं तसं ममतांच्या बाबतीत होऊ शकत नाही. तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांची लढत ही भाजपसोबत थेट नाहीच आहे. ते त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी तिथले नाहीयेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या जुळवून घेणं चालून जाऊ शकतं. पण बंगालमध्ये तृणमूलची मूळ लढतच ही भाजपसोबत असल्याने ममता भाजपसोबत एकत्र येणं हे नसल्यातच जमाय किंवा हे कठीणच आहे. अशा तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडून खासदारांना सोबत घेतलं जाऊ शकतं. अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्याविरोधात ममता बॅनर्जी अलीकडेच रस्त्यावर उतरलेल्या होत्या, आंदोलन करत होत्या किंवा विरोध करत होत्या. पण त्यांच्या 28 पैकी केवळ 2 ते 3च खासदार त्यांच्यासोबत दिसून आले. यातनंच इथनं शंका आलेली आहे की खासदार सुद्धा आता ममतांसोबत राहणार नाहीत का, जशी आमदारांसोबतची गत झालेली आहे. अशात आता हे संपूर्ण चित्र समजून घ्या. संसदेत 2/3 बहुमत जुळवायला भाजपला 60 खासदारांची गरज आहे. डीएमकेचे 22 खासदार खरं तर आणि तृणमूलचे लोकसभेतील 28 खासदारांपैकी 15-20 खासदारांचा पाठिंबा जरी भाजपला मिळाला तरी सुद्धा 2/3 बहुमत जुळवून आणण्याच्या भाजप जवळ पोहोचते. म्हणजेच डीएमके टीएमसीचे साधारणतः 41 खासदार हे आपल्या बाजूने भाजप आणू शकेल. 60-62 पर्यंतची गरज आहे. 41 खासदार इथनं होत आहेत मॅनेज. या पलीकडे जाऊन
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारही गळाला लावण्याचे प्रयत्न हे ऑलरेडी सुरू आहेत. किती वर्षांपासून सुरू आहेत किंवा किती दिवसांपासून सुरू आहेत हे पण आपण पाहतोय. त्यामुळेच डिलिमिटेशनचं सुधारित विधेयक, त्याचसोबत एक देश एक निवडणुकीचं विधेयक जे संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकार आणण्याच्या तयारीत आहे, त्यावेळी लागणाऱ्या बहुमताची जुळवाजुळव ही भाजपने ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि इथून पुढे कदाचित त्याच्यात भर सुद्धा पडू शकते. विरोधकांच्या एकजुटीमध्ये सर्वात मोठी संख्या ही अर्थातच काँग्रेसची आहे, पण त्यानंतर जास्त खासदार हे टीएमसी आणि डीएमकेचे आहेत. तेच आपल्या बाजूला खेचून इंडिया आघाडी कशी अजूनही विखुरलेली आहे, तसंच आपण अजूनही बळकट आहोत, आपल्या सत्तेला अजूनही कोणी सुरुंग लावू शकत नाही, हे सुद्धा भाजप अर्थात त्याच्यातनं दाखवून देईल. आणि त्या पलीकडे जाऊन जसं 2014 ते आत्तापर्यंत अनेक महत्वाकांक्षी गोष्टी किंवा अशा अनेक गोष्टी ज्या विचारधारेवर चालणाऱ्या आहेत भाजपच्या, त्या जसं ते आत्तापर्यंत करून आणू शकलेले आहेत, जसं 370 हटवणं असेल किंवा ट्रिपल तलाक आणणं असेल, राम मंदिर बांधणं असेल, अशा असंख्य गोष्टी आहेत की जे भाजप सांगू शकतं की हे आमच्या अजेंडामध्ये होतं आणि ते आम्ही आणलेलं आहे. त्याच पद्धतीने इथून पुढे सुद्धा जर त्या गोष्टी आता आणायच्या असतील तर 2014 आणि 19 प्रमाणे स्वतःचं असं बहुमत नाहीये. आपण मित्रपक्षांसोबत आहोत, पण जर तुम्हाला घटनात्मक दुरुस्त्या करायच्या असतील तर तुम्हाला हे एवढंच बहुमत सुद्धा पुरेसं नाहीये, तर तुम्हाला 2/3 बहुमत लागतं. आणि ते जर करायचं असेल तर ते सध्या आपल्याकडे नाही. हे त्यांना अलीकडेच जे विशेष अधिवेशन घेण्यात आलेलं होतं त्याच्यात दिसून आलेलं आहे. आणि म्हणूनच जसजसं आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता येत चाललेली आहे, आपले मुख्यमंत्री होत चाललेले आहेत, त्याचसोबत तिथले प्रादेशिक पक्ष सुद्धा एकतर डॅमेज किंवा ते आपल्यासोबत घेण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्यातनं केंद्रातली सत्ता ही आणखीन बळकट किंवा मजबूत करण्याचे प्रयत्न हे भाजपचे आपल्याला ह्याच्यातनं पाहायला मिळतात. राज्यसभेमध्ये त्यांना तसाही फारसा धोका नव्हता आणि जसजसं त्यांची वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्वतःच्या जोरावर सरकार येत चाललेली आहेत किंवा जास्त बहुमत त्यांचं आपल्याला जेवढं जोरावर पाहायला मिळतं तसं त्यांचे जास्त खासदार सुद्धा राज्यसभेवर जात चाललेले आहेत. त्यामुळे राज्यसभेमध्ये त्यांना तो धोका फारसा नाही. त्यात त्यांनी आपचे खासदार सुद्धा अर्धे आपल्यासोबत घेतलेलेच आहेत. त्यामुळे राज्यसभेपेक्षा लोकसभेमध्ये जास्त डोकेदुखी होती आणि ती सुद्धा आता हळूहळू सुधारतेय त्यांच्या दृष्टीने, हे सुद्धा त्याच्यातनं आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला या सगळ्या राजकारणाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि दिवसभरातले असेच सगळे माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी, वेगवेगळ्या घडामोडींचे विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकचे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.